आता हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. 1 gram of carbonate M2CO3 on treatment with excess HCl produces 0.01 mole of CO2. The molar mass of M2CO3 is dash dash gram per mole. नियरेस्ट इंटिजर फाइंड आउट करायचा आहे. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला विचारलेला आहे. सर्वप्रथम आता रिॲक्शन पाहूया काय होईल. M2CO3 जो आहे तो एक्सेस ऑफ HCl सोबत रिॲक्ट होईल. मेटलची व्हॅलेन्सी इथे 1 आहे म्हणजे आपल्याला इथे काय मिळेल MCl ट्वाइस. इथे 2M आहे 2MCl प्लस इथला एक ऑक्सिजन जो आहे तो हायड्रोजन सोबत रिॲक्ट होईल. इथे 2 हायड्रोजन घेतो बॅलन्सिंगसाठी. इथे आपल्याला मिळेल H2O प्लस CO2. रिॲक्शनवरून आपल्याला कळेल की जेवढे M2CO3 आहेत तेवढेच आपल्याला काय मिळतात CO2. म्हणजे मोल्स ऑफ M2CO3 इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2. आपल्याला इथे M2CO3 किती ग्रॅम दिलेला आहे 1 ग्रॅम. इथे हा 1 ग्रॅम आहे. इथे CO2 आपल्याला काय मिळतो आहे 0.01 मोल. ओके. मोल्स ऑफ M2CO3 इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2. मोलचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन मास ऑफ M2CO3 अपॉन मोलार मास ऑफ M2CO3 इज इक्वल टू मोल्स ऑफ CO2 किती आहे 0.01 मोल. आता हे सॉल्व करूया. मोलार मास ऑफ M2CO3 इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन 0.01 म्हणजेच काय होईल इथे 100. आपला करेक्ट आन्सर काय येईल डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन द गिवन रिॲक्शन x प्लस y plus 3z gives you XYZ3. If 1 mole each of x and y with 0.05 mole of z gives compound XYZ3. Given atomic masses of x, y and z are 10, 20 and 30 mu respectively. The yield of XYZ3 is dash dash gram. नियरेस्ट इंटिजर. JEE मेन 2022चा हा क्वेश्चन आहे. रिॲक्शन काय दिलेली आहे बेटा x प्लस y प्लस 3z गिव्स यू XYZ3. इथे एक्सचे किती मोल घेतलेत 1, वायचे किती मोल घेतलेत 1, पण झेडचे किती मोल घेतलेत 0.05. आणि त्याच्यापासून आपल्याला काय काढायचं आहे XYZ3 काढायचं आहे. ठीक आहे. आता इथे नंबर ऑफ मोल्सवरूनच आपल्याला काय कळतं की झेड जो आहे हा लिमिटिंग रिएजंट आहे. इथे पहा इथे याचे किती मोल दिले 0.05 म्हणजे कमी दिलेले आहेत. ठीक आहे. पण ह्याचे झेडचे 3 ॲटम्स कंबाईन होऊन आपल्याला Z3 मिळतो. म्हणजे इथे जर 3 मॉलिक्युल्स वापरले झेडचे तर इथे एकच मॉलिक्यूल मिळतो आहे XYZ3चा. म्हणजेच इथे 0.05 अपॉन 3 ऑफ झेड इज इक्वल टू 1 मोल ऑफ XYZ3. Therefore, mass of XYZ3 is equal to moles into molar mass. मग मोल्स आपल्याला माहीत आहेत 0.05 अपॉन 3 इंटू मोलार मास. एक्सचं किती आहे 10, वायचं किती आहे 20 आणि झेडचं किती आहे 30 इंटू 3. हे सॉल्व करूया पुढे. इज इक्वल टू
0.05 upon 3 into 120 हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर काय येईल 2 ग्रॅम म्हणजे आपला आन्सर आहे डी. पुढचा प्रश्न पहा. मोलॅलिटी ऑफ एन ॲक्वियस सोल्युशन ऑफ युरिया इज 4.44 मोलल. Mole fraction of urea in solution is x into 10 raised to minus 5. Value of x is dash dash. Integer answer आहे. JEE Main 2024 ला हा क्वेश्चन आलेला आहे. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय आहे? मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया म्हणजे इथे आपण x युरिया लिहूया. x युरिया इज इक्वल टू n युरिया अपॉन n युरिया प्लस n वॉटर. n युरिया काय दिलेला आहे बेटा? 4.44 अपॉन 4.44 प्लस वॉटरचं नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर 1000 डिवाइड बाय 18 म्हणजेच आपल्याला काय मिळेल 4.44 अपॉन 4.44 प्लस 55.55 पुढे इज इक्वल टू 4.44 अपॉन इथे 4.44 प्लस 55.55 याचं टोटल किती होईल 59.99 येईल. 4.44 अपॉन 59.99 याचं आन्सर जे आहे ते इक्वल टू काय येईल 0.0740. ओके, आता याचं कन्वर्जन करूया. इथे पहा, इथे 10 raised to minus 5 आहे. x इंटू 10 raised to minus 5 म्हणजेच आपल्याला इथे काय घेतलं पाहिजे 74 इंटू 10 raised to minus 3. माझ्यामध्ये हा क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये 10 raised to minus 5 च्या ऐवजी 10 raised to minus 3 असावा. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय येईल? आन्सर येईल सी. पुढचा MCQ बघूया. इफ ॲव्होगाड्रो नंबर Na चेंज फ्रॉम 6.022 into 10 raised to 23 per mole to 6.022 into 10 raised to 20 per mole. आता इथे एक लक्षात ठेवा की 10 raised to 23चं कन्वर्जन कशामध्ये केलं आहे 10 raised to 20 म्हणजे 10 raised to 23च्या ऐवजी जर 10 raised to 20 घेतलं म्हणजे किती टाइम्स कमी घेतलेलं आहे 1000 टाइम्स कमी. पुढे दिस वोल्ड चेंज हा क्वेश्चन नीट 2015ला आलेला आहे. ए द मास ऑफ 1 मोल ऑफ कार्बन, द रेशो ऑफ केमिकल स्पीसीज टू ईच अदर इन बॅलन्स इक्वेशन. सी ऑप्शन द रेशो ऑफ एलिमेंट्स टू ईच अदर इन अ कंपाउंड. अँड डी ऑप्शन काय आहे द डेफिनेशन ऑफ मास इन युनिट्स ऑफ ग्रॅम. आता इथे 10 raised to 23च्या ऐवजी जर आपण 10 raised to 20 घेतलं म्हणजे 1000 टाइम्स काय केलं कमी केलं लेस. तर मास ऑफ 1 मोल कार्बन काय येईल अगोदर काय येतं 12 ग्रॅम. आता काय येईल 12 इंटू 10 raised to minus 3 ग्रॅम येईल. मी इथला ग्रॅम रफ करतो म्हणजेच आन्सर काय आहे ए. कारण मास 12 ग्रॅमच्या ऐवजी आता काय येईल 12 इंटू 10 raised to minus 3 ग्रॅम. आता हा नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. द मोलॅरिटी ऑफ ॲन ॲक्वियस सोल्युशन कंटेनिंग 5.85 ग्रॅम ऑफ NaCl in 500 ml water is given. मोलार मास सोडियम 23, क्लोरीन 35.5 ग्रॅम पर मोल. हा क्वेश्चन JEE Main 2024ला आलेला आहे. अगोदर आपण NaClचं मोलार मास काढूया. NaClचं मोलार मास काय येईल 23 प्लस 35.5 इज इक्वल टू 58.5. व्हॉल्यूम 500 ml दिलेला आहे. त्याचं लिटरमध्ये काय किती येईल 0.5 लिटर. ओके, आता इथे मोलॅरिटीचा फॉर्म्युला यूज करूया. मोलॅरिटी इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास इंटू वॉल्यूम इन लिटर.
मास किती दिलेला आहे 5.85 अपॉन मोलर मास किती आलेला आहे 58.5 ग्रॅम पर मोल इंटू वॉल्यूम इन लिटर. वॉल्यूम किती आलेला आहे बेटा 0.5. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 5.85 58.5 म्हणजे इथे 10, म्हणजे आपला आन्सर काय असेल 1/5. 1/5 म्हणजेच काय 0.2. आन्सर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. द मास ऑफ अमोनिया इन ग्रॅम्स प्रोड्यूस वेन 2.8 किलोग्राम ऑफ डायनायट्रोजन quantitatively reacts with 1 kg of dihydrogen is dash dash. JEE मेन 2020 हा क्वेश्चन आलेला आहे. सर्वप्रथम आपण रिॲक्शन पाहूया. रिॲक्शन आहे N2 + 3H2 gives you ammonia twice NH3. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल असते. ठीक आहे. N2 + 3H2 आपल्याला N2 किती दिलेला आहे 2.8 किलोग्रॅम. मग इथे मी लिहून घेतो 2.8 आणि नायट्रोजनचं मोलार मास किती आहे 28, म्हणजे 2.8 अपॉन 28 किलो मोल. आता इथे मी किलो का वापरलेला आहे कारण किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे इथे. ठीक आहे. हायड्रोजन, आता इथे हायड्रोजन किती दिलेलं आहे 1 kg आणि हायड्रोजनचं मोलार मास किती असतं बेटा 2, म्हणजे इथे मी यूज करणार 1/2 किलो मोल गिव्स यू. आता अमोनिया आपण नंतर काढूया. ठीक आहे. 2.8 अपॉन 28 म्हणजे इथे 0.1 किलो मोल रिॲक्ट्स विथ हाफ किलो मोल. हाफ म्हणजे किती 0.5 किलो मोल. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा 1N2 reacts with 3H2 gives you 2NH3, म्हणजे एक मॉलिक्यूल नायट्रोजनचा रिॲक्ट होईल 3 मॉलिक्यूलसोबत, तेव्हा आपल्याला काय मिळेल 2NH3. मग जर 0.1 किलो मोल रिॲक्ट होत असेल तर इथे आपल्याला किती मोल मिळाला पाहिजे 0.2 मिळाला पाहिजे, कारण 1 नायट्रोजन गिव्स यू 2 अमोनिया. मग 0.1 किलो मोल नायट्रोजन गिव्स यू 0.2 किलो मोल अमोनिया. यावरून अमोनियाचं मास काढूया. मास ऑफ अमोनिया इज इक्वल टू मोल्स इंटू मोलार मास. मोल्स किती आलेले आहेत 0.2 आणि मोलार मास आपण कशामध्ये घेणार आता अमोनियाचं NH3 आहे, मीन्स नायट्रोजन 14 आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे आणि 3 हायड्रोजन आहेत म्हणजे 17. आपण इथे 17 घेऊया. 0.2 इंटू 17 म्हणजे आपल्याला मिळेल 3.4 आणि इथे 2.8 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम, मग इथे युनिट काय येईल किलोग्रॅम. 3.4 किलोग्रॅम म्हणजेच काय बेटा 3400 ग्रॅम. आपला आन्सर काय येईल ए. इज द करेक्ट आन्सर. आता हा पुढचा प्रश्न पहा. मोलॅरिटी ऑफ लिक्विड HCl विथ डेन्सिटी इक्वल टू 1.17 ग्रॅम पर cc इज. हा AIPMT 2001चा क्वेश्चन आहे. डेन्सिटी किती दिलेली आहे पहा 1.17 ग्रॅम पर cc. 1 cc contains 1.17 ग्रॅम. देअरफॉर 1000 cc मध्ये किती असेल बेटा 1170 ग्रॅम. आता मोलॅरिटी काढूया. मोलॅरिटी इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मास किती आलेला आहे 1170 आणि HCl हायड्रोजन 1 क्लोरीन 35.5
टोटल काय येईल 36.5. 36.5 हे जर कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्याला आन्सर काय येईल 32.05. आपला करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, कन्सिडर टायट्रेशन ऑफ NaOH सोल्युशन वर्सेस 1.25 मोलार ऑक्झॅलिक ॲसिड सोल्युशन. ॲट द एंड पॉईंट फॉलोइंग ब्युरेट रिडिंग्स वेअर ऑप्टेन. रिडिंग्स काय आहेत पहा, 4.5, 4.5, 4.4, 4.4, 4.4. मॅक्झिमम रिडिंग कोणत्या येत आहेत 4.4. म्हणजे आपण फायनल रिडिंग काय घेणार 4.4 ml. If the volume of oxalic acid taken was 10 ml, then the molarity of NaOH solution is dash dash molar, rounded off to the nearest integer. हा क्वेश्चन जो आहे तो JEE Main 2021ला विचारलेला आहे. हा क्वेश्चन लेंदी वाटतोय पण याचं सोल्युशन इझी आहे. लक्ष द्या. NaOH वर्सेस काय घेतलेलं आहे ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय बेटा H2C2O4. आता इथे टायट्रेशन फॉर्म्युला यूज करूया. M1V1 इज इक्वल टू M2V2. आता लक्षात ठेवा NaOH हा मोनो ॲसिडिक बेस आहे कारण तो एकच OH मायनस आयन देतो. H2C2O4 जो आहे तो डायबेसिक ॲसिड आहे म्हणजे तो 2H प्लस आयन देतो. इथे 1 OH मायनस आयन आणि इथे 2H प्लस आयन. ओके. आता इथे M1V1 इज इक्वल टू M2V2. आपल्याला मोलॅरिटी दिलेली आहे. कशाची मोलॅरिटी दिलेली आहे ऑक्झॅलिक ॲसिडची मोलॅरिटी दिलेली आहे 1.25. आपल्याला ऑक्झॅलिक ॲसिडचं व्हॉल्यूमसुद्धा दिलेलं आहे 10 ml. मग आपण इथे M1V1 इज इक्वल टू M2V2च्या फॉर्म्युलामध्ये इथे पुटअप करूया. M1 इज इंटू V1 4.4 इज इक्वल टू M2 काय आहे 1.25 इंटू V2 काय आहे 10 इंटू 2 का घेतलेलं आहे कारण 2H प्लस आयन्स. हे आपण सॉल्व करूया. M1 इज इक्वल टू काय येईल 1.25 इंटू 10 इंटू 2 अपॉन 4.4. हे आपण सॉल्व केल्यानंतर फायनल आन्सर येईल 5.68 मोलार. म्हणजेच आपलं 5.68 ह्याचं नियरेस्ट इंटिजर काय आहे 6. म्हणजे आपला आन्सर काय आहे ए. हे इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द इक्विव्हॅलंट वेट ऑफ फॉस्फरिक ॲसिड H3PO4 in the reaction NaOH plus H3PO4 gives you NaH2PO4 plus H2. इथे ही रिॲक्शन जी आहे ती कशी होते पहा. हा जो OH आहे तो एका H सोबत रिॲक्ट होतो म्हणजेच एकच H प्लस रिॲक्ट होतो आणि आपल्याला काय मिळतो आहे H2. इथे फॉस्फरिक ॲसिड जो आहे H3PO4 आपल्याला काय देईल H प्लस प्लस H2PO4 मायनस NaOH चा Na प्लस प्लस H2PO4 मायनस आपल्याला काय मिळेल NaH2PO4 आणि हा जो H प्लस आहे फॉस्फरिक ॲसिडचा तो NaOHच्या OH मायनस सोबत रिॲक्ट होऊन काय देतो आहे H2. म्हणजे इथे फक्त एकच H प्लस आयनायझेबल आहे. फॉस्फरिक ॲसिडचं मॉलिक्युलर वेट काय येतं बेटा H3PO4 म्हणजे 3 प्लस फॉस्फरस काय येईल 31 प्लस ऑक्सिजन 4 आहेत म्हणजे इथे मी घेतो 64 म्हणजे इथे 98. मग आपल्याला इक्विव्हॅलंट वेट काढायचं आहे. इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट अपॉन आयनायझेबल H प्लस किंवा वॅलेन्सी. मग मॉलिक्युलर वेट काय आहे बेटा 98 आणि H3PO4 किती H प्लस आयन देतो आहे या रिॲक्शनमध्ये एकच म्हणजे 98/1. आन्सर आहे 98. फायनल आन्सर आहे डी.
बेटा नेक्स्ट क्वेश्चन पहा. मोलॅरिटी ऑफ an aqueous solution containing x gram of anhydrous CuSO4 in 500 ml solution at 32 degrees Celsius is 2 into 10 raised to minus 1 molar. Its molality will be dash dash into 10 raised to minus 3 molar, nearest integer. Given density of the solution is 1.25 gram per ml. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2024ला विचारलेला आहे. सर्वप्रथम CuSO4चं मोलार मास काढूया. CuSO4 कॉपर काय आहे 63.5, सल्फरचा ॲटॉमिक मास काय आहे 32, ऑक्सिजनचं काय आहे 16, 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे 64, ही टोटल काय येईल 159.5. मास ऑफ सोल्युशन काढूया. मास ऑफ सोल्युशन इज वॉल्यूम इंटू डेन्सिटी. वॉल्यूम काय दिलेलं आहे 500 ml. डेन्सिटी काय दिलेली आहे बेटा 1.25. ओके, याच्यावरून आपला आन्सर काय येईल 625. ओके, 625 ग्रॅम. हे कशाचं आलं मास सोल्युशनचं. आता मास ऑफ सोल्यूट काढायचं आहे. मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू वॉल्यूम इन लिटर मल्टिप्लाय बाय मोलार मास. मोलॅरिटी किती दिलेली आहे पहा 2 into 10 raised to minus 1 म्हणजे 0.2. वॉल्यूम इन लिटर केलं तर किती येईल 500 mlचं 0.5 आणि मोलार मास किती आपण काढलेला आहे 159.5. म्हणजे इथे मास ऑफ सोल्यूट किती येईल बेटा 15.95. ओके, याच्यावरून नंबर ऑफ मोल्स काढूया सोल्यूटचे. मास अपॉन मोलार मास किती आहे 15.95 अपॉन मोलार मास 159.5 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय येईल 0.1. यावरून मास ऑफ सॉल्व्हंट काढूया. मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूशन मायनस मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूशन काय आलेलं 625 ग्रॅम मायनस मास ऑफ सोल्यूट काय आलेलं आहे 15.95. हे सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 609.05. मोलॅलिटी is equal to moles per kg of solvent. Moles upon mass of solvent, ओके, इन किलोग्रॅम. हे किलोग्रॅममध्ये असेल. मग मोल्स किती आलेले आहेत बेटा इथे 0.1 अपॉन मास किती आलेला आहे 6.05 म्हणजे इथे 609.05. आता हे के जीमध्ये करायचं म्हणजे 1000ने डिवाईड करायचं. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल बेटा 0.164 म्हणजेच आपला आन्सर असेल 164 इंटू 10 raised to minus 3. आता इथे 164 आन्सर आलेलं आहे म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट असेल बी. हे सोल्युशन जरा लेंदी होतं.